नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. पाहूयात काही ठळक घडामोडी. शून्य प्रहरात काँग्रेसचे खासदार मधुसूदन मिस्त्री आणि आनंद शर्मा यांनी कृष्णा गोदावरी खोऱ्यातल्या तेल उत्खननातल्या गैरव्यवहाराचा मुद्दा मांडला. कॅगच्या अहवालाचा उल्लेख करत गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशननं या प्रकरणी गैरव्यवहार केल्याचा आरोप या दोघांनी केला. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात हा प्रकार घडल्याचं त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणी निवेदन करावं अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. उपसभापती पीजे कुरियन यांनी यावर विचार चालू असल्याचं सांगितलं, परंतु त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं गदारोळ वाढत गेला. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात कोणाला लाच मिळाली याबाबत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवेदन करावं अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी शून्य प्रहरात केली. या प्रकरणी काँग्रेस सदस्यांनी हौद्यात धाव घेऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. उपसभापतींनी सभागृहात शांतता राखण्याचं आवाहन केलं, परंतु गदारोळ वाढल्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. राज्यसभेचे सभापती मोहम्मद हामिद अन्सारी यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू रॉय यांना संसदेत गैरवर्तन केल्याप्रकरणी दिवसभरासाठी निलंबित केलं. देशातल्या 20 शैक्षणिक संस्था जागतिक दर्जाच्या संशोधन संस्था बनाव्यात यासाठी एक नियामक मंडळ बनवण्याचा सरकारचा मानस आहे, असं मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत सांगितलं. गेल्या आठवड्यात आणखी 104 गावांचं विद्युतीकरण झाल्यामुळे आतापर्यंत विद्युतीकरण झालेल्या गावांची संख्या 7,549 वर पोहोचली असल्याची माहिती सरकारनं आज लोकसभेत एका निवेदनाद्वारे दिली. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत 1 ते 2018 पर्यंत 18,452 गावांचं विद्युतीकरण करण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती ऊर्जा मंत्रालयानं दिली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारातल्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी माजी हवाई दल प्रमुख S.P. त्यागी यांची आज सीबीआयनं चौकशी केली. सुमारे 3,600 कोटी रुपयांच्या या व्यवहारात इटलीतल्या हेलिकॉप्टर उत्पादन कंपन्यांनी एका मध्यस्थामार्फत भारतीय अधिकाऱ्यांना कथित लाच दिली होती, असा दावा इटलीतल्या मिलान न्यायालयानं केला आहे. या निवेदनात त्यागी यांचा अनेकदा उल्लेख करण्यात आलाय. सीबीआयनं त्यागी यांच्यासह इतर 13 जणांविरुद्ध या प्रकरणी खटला दाखल केला आहे. हेलिकॉप्टर खरेदी निविदेत माजी हवाई दल प्रमुखांनी उड्डाण उंची मर्यादा 6,000 मीटरवरून 4,500 मीटरपर्यंत खाली आणल्यामुळे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरची खरेदी शक्य झाली, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणातली वस्तुस्थिती आणि तपशीलवार घटनाक्रमासह सर्व बाबी बुधवारी संसदेसमोर मांडणार असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केलं आहे. वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या काही राज्य सरकारं आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करणाऱ्या मेडिकल काउन्सिलच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज 3 सदस्यीय समितीची स्थापना केली. माजी सरन्यायाधीश R.M. लोढा हे या समितीच्या अध्यक्षपदी आहेत. नीट या वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षेच्या काल झालेल्या पहिल्या टप्प्याला सुमारे 6 लाख विद्यार्थी बसले होते. दुसऱ्या टप्प्यातली परीक्षा 24 जुलै रोजी होणार आहे. भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले माजी खासदार बलराज मधोक यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मधोक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेतलं. मधोक आपल्या विचारधारेशी कायम प्रामाणिक राहिले, अशा शब्दात पंतप्रधानांनी मधोक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 1951 साली भारतीय जनसंघाच्या पहिल्या अधिवेशनाचे मधोक संयोजक होते. त्यानंतर त्यांनी जनसंघाचं अध्यक्षपदही भूषवलं. 1961 आणि 1967 साली ते नवी दिल्लीत मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. मधोक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी ऑर्गनायझर या नियतकालिकाचं संपादनही केलं होतं. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी लढा दिला. त्यावेळी त्यांनी 18 महिने कारावासही सोसला. बलराज मधोक यांच्या निधनानं तत्वनिष्ठ राजकारणी हरपला असल्याची शोकभावना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे. देशभरात उष्णतेची लाट कायम असून पंजाब, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि हरियाणात भीषण उष्णता जाणवतीये. राजस्थानातल्या फलौदी इथं 46 अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जम्मू इथंही काल पाऱ्यानं 40 अंशाची पातळी गाठली. हा या मोसमातला उच्चांक आहे. राज्यातही उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम आहे. नागपूर, अकोला आणि वर्धा इथं 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. येत्या काही दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूत्रांनी वर्तवली आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.